आदरणीय पवार सर. धन्यवाद सर. माननीय आमच्या नेवासा तालुक्याचे तंत्रस्नेही शिक्षक मित्र माननीय दैवळ सर यांनी या ठिकाणी ओळख करून दिले. आजच्या ऑनलाईन क्लासला जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना प्रथमतः नमस्कार. आपण गेले 3 दिवस त्या घटकांचा अभ्यास करत आहोत. वाचून आपली संकल्पना स्पष्ट करणे या घटकाअंतर्गत आपले जे 4 उपघटक आहेत पहा, त्यामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न, बातमी व त्यावर आधारित प्रश्न, जाहिरात आणि आता आज आपण त्या मधला शेवटचा उपघटक या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे कविता. आता कविता हा घटक आपण तसं जर बघितला तर थोडंसं समजण्यास, आकलन करण्यास कविता आपल्याला थोडीशी अवघड जात असते. कारण कवितेमध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या दृष्टीनं, वेगवेगळ्या उपमांच्या दृष्टीनं कवीनं त्या ठिकाणी कवितेचं लिखाण केलेलं असतं. त्यामुळे ती समजण्यासाठी एकदम काळजीपूर्वक आपण तिचं वाचन केलं पाहिजे, समजून घेतली पाहिजे. कवितेमध्ये एक लयबद्ध मांडणी असते शब्दांची पहा. त्यामध्ये एक कमी शब्दात जास्तीत जास्त असा आशय समाविष्ट केलेला असतो. जास्तीत जास्त अर्थ त्या कवितेला त्या ओळीमधून, त्या शब्दांमधून सांगायचा असतो आणि त्यामुळं ती कविता समजावून घेण्यास आपल्याला थोडंसं आकलन करण्यास वेळ लागतो. ती थोडीशी कधी-कधी आपल्याला अवघड पण वाटते. परंतु 1-2 वेळा आपण कविता वाचून घेतली, की ते आपल्याला समजायला सोपी जात असते. त्यामुळे त्यातला भावार्थ समजून घेणं, योग्य लयीत त्या कवितांचं वाचन करण्याची सवय लावणं, जेणेकरून आपल्याला त्या वाचनाची आवड निर्माण होते. कवितेतला एकदा अर्थ आपल्याला कळायला लागला, की आपण आपोआपच त्या कवितांच्या वाचनाकडे जातो. कारण कवितेमध्ये कमी शब्दांमध्ये आशय मांडण्याची कला असल्या कारणाने जसजसं आपल्याला त्यातलं आकलन होईल तसतसे त्या कवितेची आवड आपल्याला निर्माण होते. एक अर्थाची सुसंगत रचना कवितेमध्ये दिलेली असते. एकदा जर कविता आपल्याला आकलन झाली, की मग त्याची उत्तर आपल्याला सहजतेनं त्या कवितेमध्ये शोधता येतात, सापडतात पहा. तर अशा पद्धतीनं या कवितेबाबत आपण आज माहिती बघणार आहोत. त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीनं बघायचे, कविता कशी आपण समजून घेऊ शकतो, आपल्याला काय त्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे, की एकेका कवितेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्रथमतः आज आपण जी पहिली कविता या ठिकाणी बघणार आहोत, ती मी आता या ठिकाणी स्क्रीनवर शेअर करतो. विद्यार्थी मित्रांनी त्याचं वाचन करायचंय. त्यांच्या समवेत मी देखील या ठिकाणी त्या कवितेचं वाचन करील. मग आपण त्या दृष्टीनं समजून घेऊन त्या कवितेच्या प्रश्नांची आपण उत्तरं बघूया. ओपन केलं नाही. दिसते सर्वांना कविता? आता कविता आपण या ठिकाणी शेअर केली पहा. खालील कविता वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी रंगवायचा आहे पहा. कविता आपण सर्वांनी या ठिकाणी वाचन करायचे. कविता आहे पहा. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. पूर्णावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. दूर दूर हे सुर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. फुलांसारखे सर्व फुलारे
सुरात मिसळून सुर चला रे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. अशा पद्धतीनं ही कविता या ठिकाणी आहे पहा. प्राजक्ताच्या फुलांवर आधारित ही कविता कवीने या ठिकाणी दिलेली आहे. पहाटेच्या वेळी पहा प्राजक्तांच्या म्हणजे प्राजक्त म्हणजे पारिजातक पहा, पारिजातकाच्या फुलांचा सडा या ठिकाणी पडलेला असतो. ती फुलं बघितल्यानंतर आपल्याला जो आनंद निर्माण होतो पहा, तोच आनंद या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून कवीने या ठिकाणी दिलेला आहे. एक मोलाचा संदेश देखील कवीने या ठिकाणी आपणा सर्वांसाठी दिलेला आहे. ही फुलं अंगावर पडल्यानंतर ती भिरभिरच्या तालावर जसं आपलं गाणं जुळत असतं पहा, त्या पद्धतीनं ही फुलं पडल्यानंतर टपटप जो आवाज निर्माण होतो, तो आवाज आपल्याला एक वेगळा आनंद देत असतो. पूर्णावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाळी, येतो वारा पहा भरारा, गवत खुशीने डुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. म्हणजे त्यावेळेचं जे वातावरण आहे, त्या वातावरणाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. दूर दूर हे दूर हे सुर वाहती, उन्हात पिवळ्या पहा नाहती, हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. तर या पद्धतीनं ही माहिती दिलेली आहे. आपण या ठिकाणी कवितेनं जो संदेश दिला, फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळून सुर चला रे, गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजे जसे फुलं कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता फुलत राहतात, आपल्याला सुगंध देतात, त्या पद्धतीनं आणि इतरांबरोबर सुरात सूर मिसळून एकोप्यानं आपण सर्वांनी चालत राहिलं पाहिजे. हे सर्व करत असताना आपण या सर्व सुरांमधलं जे गाणं गातो, जो माणूस या प्रवाहाबरोबर चालत राहतो, तोच खरा शहाणा. बाकी त्याच्यामध्ये आडकाठी आणणारे, विनाकारणच संशय निर्माण करणारे, समस्या निर्माण करणारे, हे जे काही लोक असतात पहा, त्यांना खुळं म्हटलेलं आहे कविता. खुळे म्हणजे वेडे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत ह्या कवितेच्या माध्यमातून फक्त प्राजक्तांच्या फुलांचाच आनंद नाही, तर आपल्याला एक मोलाचा संदेश कवीने या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी आता या कवितेवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. पहिला प्रश्न आहे पहा. प्रश्न एक, अंगावर कशाची फुले पडत आहेत? तर एक झेंडूची, गुलाबाची, 3 पारिजातकाची, 4 बकुळीची. आता पहा इथं विद्यार्थी मित्रांनी जर बघितलं तर तुम्हाला इथं पर्याय क्रमांक जो शोधायचा आहे, तो शब्द तुम्हाला डायरेक्टली याच्यामध्ये कवितेमध्ये दिसणार नाही पहा. तुम्हाला कवितेमध्ये प्राजक्ताचा शब्द आलेला आहे. हा प्राजक्त शब्द आपल्या या पर्यायामध्ये मात्र इथं नाहीये. मग आपल्याला यासाठी काय माहिती पाहिजे? प्राजक्त या शब्दाला असणारे पर्यायी शब्द आपल्याला माहिती असले म्हणजे पारिजातक. आता आपल्या परिचयाचा शब्द आहे. मग प्राजक्ताला आणखी काय काय समानार्थी शब्द आहेत पहा. प्राजक्ताला पारिजातक हा एक पर्यायी शब्द आहे. आणखी पहा त्याला हरशिंगार हा एक शब्द आहे. आणखी त्याला शेफालिका हा देखील समानार्थी शब्द आहे. आणखी नालपुष्पी हा देखील शब्द आहे पहा. म्हणजे काही ठिकाणी या पारिजातकाला स्वर्गलोक पुष्प असं देखील म्हटलं जातं. म्हणजे हे सगळे पर्यायी शब्द नाल कुंकुमा, राग पुष्पी, खरपत्र, मंदार असे समानार्थी शब्द आपल्याला माहिती असले पाहिजेत. कोणताही शब्द येऊ शकतो. हा आपल्या परिचयाचा आहे म्हणून आपल्याला हे सोपं वाटतं. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या काय असणार आहे? पारिजातक. पण पारिजातक या शब्दावर आणखी काय काय शब्द येऊ शकतात? पारिजातक, हरसिंगार, शेफालिका, नालपुष्पी, त्याचप्रमाणे नाल कुंकुमा, राग पुष्पी, खरपत्र, मंदार, स्वर्गलोक पुष्प असे विविध शब्द या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे आपलं त्या पद्धतीनं वाचन असलं पाहिजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. म्हणजे या अनुषंगाने काय काय आपली माहिती असली पाहिजे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा प्रश्न आहे पहा, कोण हसत आहे? या ठिकाणी कोण हसत आहे? पर्याय क्रमांक 1 मुले, पर्याय क्रमांक 2 फुलपाखरे, पर्याय क्रमांक 3 नदी आणि पर्याय क्रमांक 4 जमीन असं या ठिकाणी दिलेलं आहे पहा. इथं सुद्धा आता तुम्हाला या ठिकाणी कोण हसतं? कवितेमध्ये जर तुम्ही बघितलं तर हसते धरती फांदीवरती हा झोपाळा झुले असं वाक्य आलेलं आहे पहा. म्हणजे कोण हसतं इथं? धरती
हा शब्द सुद्धा कवितेमध्ये तुम्हाला धरती आला, त्याचे समानार्थी शब्द आहे पहा. समानार्थी शब्द काय आलेला आहे इथं? जमीन आलेला आहे पहा, जमीन. म्हणजे इथं कोण हसतंय मग? धरती म्हणजे जमीन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. तर या पद्धतीनं हा विचार करा. इथं सुद्धा समानार्थी शब्द महत्वाचे यासाठी तुमचं समान शब्दांचं वाचन, पाठांतर. आता सुट्टीचे दिवस आहेत, सध्या आपल्याला भरपूर वेळ असतो. आपल्या पुढच्या वर्षी दृष्टिकोनातून आपली तयारी सुरू झालेली आहे. तर या पद्धतीने या समानार्थी शब्दांचं जास्तीत जास्त वाचन आपण करायचंय, जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणाला खुळे म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1 गाणे गाणाऱ्यांना, पर्याय क्रमांक 2 फुलांना, पर्याय क्रमांक 3 डुलणाऱ्या गवताला आणि पर्याय क्रमांक 4 गाणे न गाणाऱ्यांना. शेवटच्या ओळीमध्ये पहा, आशय सांगताना, स्पष्टीकरण सांगताना सांगितलंय की गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे. म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे रे? या ठिकाणी गाणे न गाणाऱ्यांना खुळे म्हटलेले. खुळे म्हणजे वेडे, म्हणजे ज्यांचं या प्रवाहाबरोबर चालणं होत नाही, अशी लोक थोडक्यात. त्यामुळे गाणे न गाणाऱ्यांना खुळे म्हटलं आहे. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे पहा. ही कविता आपण या ठिकाणी पाहिली. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला आशय समजून घ्यायचा आहे. त्यासाठी असं समानार्थी काय, विरुद्धार्थी काय असेल ते शब्दांचा आपण शोध या ठिकाणी घ्यायचा आहे पहा. आता आपण पुढची कविता आपण या ठिकाणी बघूया. कविता वाचण्यासाठी प्रथमतः सर्वांनी करायचंय पहा. प्रश्न आपण बघणार आहोतच. प्रश्नांचं उत्तर देण्याची घाई करू नका, समजून घ्या. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसू दे, दे वरची असा दे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळवणी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुणवीर शिलवान दिसू दे, दे वरची असा दे. अशी एक आपल्या देशातल्या एकोप्याचं वर्णन करणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कविता या ठिकाणी दिलेली आहे पहा. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी बंधुभाव नित्य वसू दे, म्हणजे आपल्या देशामध्ये सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, बंधुभावाने राहिलं पाहिजे. जेवढे पंथ संप्रदाय हे सगळे जे आहेत ते आपल्याला एकत्र, म्हणजे सर्वांनी एकोप्याने, कोणी हिंदू ख्रिश्चन इस्लाम कोणत्याही जातीचे नाही, तर आपण सगळेजण एकमेकांचे भाऊ आहोत. बहीण भाऊ या नात्याने आपण एकत्र राहायचे. गरीब श्रीमंत हे सगळेजण सुखाने या ठिकाणी राहिले पाहिजेत आणि सर्वांना स्वातंत्र्याचा आनंद या ठिकाणी घेता आला पाहिजे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, म्हणजे सगळ्यांनाच मानवता राष्ट्रभावना हे सर्व आपल्याला कळालं पाहिजे, म्हणजे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि सर्वात महत्वाचा एक पुढे संदेश त्यांनी दिलेला आहे पहा. उद्योगी तरुणवीर शिलवान दिसू दे. जे तरुण आहेत पहा, ह्या तरुणांनी या ठिकाणी शिलवान म्हणजे चारित्र्यवान असलं पाहिजे, असा आशीर्वाद आम्हाला दे, अशी प्रार्थना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे पहा. यातला पहिला प्रश्न आहे, तुम्ही आता सर्वांनी जवळजवळ उत्तर या ठिकाणी देतायत. कवितेत आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. सुख दुःख, दोन श्रीमंत गरीब, बंधुभाव वैरभाव, असणे आणि नसणे. तर या ठिकाणी या पर्यायाचा विचार करताना तुमच्या एक लक्षात येईल पहा, आता इथं विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा, म्हणजे दोन्ही शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत, एकमेकाचे विरुद्ध विरुद्ध अर्थ असणारे. त्यामुळे आपल्याला सुख बघितलं की एखाद्याच वाटलं सुख शब्द इथं दिसतोय कवितेत, ही जोडी का नाही?
पण दुःख शब्द आलेला नाही पहा. बंधुभाव दिसतंय, पण वैरभाव ही जोडी शब्द या ठिकाणी आलेला नाही. असू दे हा शब्द आहे समजा म्हणजे असणे, पण नसणे हा शब्द तुम्हाला कुठं या ठिकाणी त्या अर्थाने दिसणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं बरं, जो आलेली जोडी कोणती आहे? अमीर, गरीब, अमीर एकमताने असं म्हटलेलं. इथं सुद्धा समानार्थी शब्दांचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं हा विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. पहा म्हणजे श्रीमंत आणि गरीब हा आपला पर्याय क्रमांक असेल 2. तो प्रश्न दुसरा आहे पहा. प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जगातून काय समूळ नष्ट होण्याची मागणी परमेश्वराकडे केलेली आहे? काय आहे पहा? मानवता, गरीब, अस्पृश्यता, प्रार्थना. काय समूह नष्ट करण्यासाठी प्रार्थना केलेली आहे पहा. वाचन करा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी सहज लक्षात येतं पहा आपल्या. बाकी सगळे शब्द या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचा विचार जर केला पहा, असं वाटेल कदाचित गरिबी दूर व्हावी साठी कदाचित त्यांनी नष्ट होण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पण वाक्यात गरिबी नष्ट होण्यासाठी नाही पहा. तर या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, की आपले सर्वजण नांदोत सुखे गरीब अमीर एकमताने, मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी. ह्या काव्यपंक्तीमध्ये हा सर्व अर्थ दडलेला आहे पहा, की जेणेकरून जातीपातीबाबत, अस्पृश्यतेबाबत या ठिकाणी आपल्याला ती प्रार्थना सांगितली आणि ते या ठिकाणाहून दूर झाला पाहिजे किंवा नष्ट झाला पाहिजे. हा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे अस्पृश्यता नष्ट होण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणचं उत्तर आहे पहा. नंतर प्रश्न तिसरा पहा. उद्योगी तरुणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काय प्रार्थना केलेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे उद्योगी तरुण श्रीमंत होऊ दे, त्याचे उद्योग वाढू दे, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, तरुणाचे कौशल्य वाढू दे. तर अगदी सरळ सरळ अर्थ आहे सांगितलं. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. म्हणजे शिलवान असण्याच्या दृष्टिकोनातून त्या तरुणांनी म्हणजे केवळ व्यक्तीनं तरुणांनी नुसतं उद्योग कमाई संपत्ती हे महत्वाचं नाही, तर त्याबरोबर चारित्र्य महत्वाचं आहे. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे शिलवान उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे असं सांगितलेलं म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे पहा. प्रश्न तिसरा. आता पुढचा प्रश्न आहे पहा चौथा. कोणती गोष्ट सर्वांना समजावी असे तुकडोजी महाराजांना वाटते? कोणती गोष्ट समजावी? 1 मानवता, 2 सुख, 3 मतभेद, 4 मानवता, राष्ट्रभावना. हे पण सरळ सरळ पहा. सकळा सकळो, सकळ म्हणजे सर्वजण, सर्वांना कळलं पाहिजे. काय कळो? मानवता, राष्ट्रभावना हे आपणा सर्वांना लक्षात आले पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता इथं आपला गोंधळ काय होऊ शकतो? सकळा सकळो मानवता. मानवता शब्द पाहिला की लगेच विद्यार्थी मित्र घाई करणार आहेत पहा, लगेच लगेच पर्याय क्रमांक 1 चा विचार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण आपलं त्या ठिकाणी ते चुकू शकतं. म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं. पहा आता काही जण फक्त 3-3 करतात. काही जण एक उत्तर कमेंट मध्ये येतं पहा. म्हणजे त्या पद्धतीनं तो विचार करता. इथं मात्र पर्याय क्रमांक काय आपला 4 हा पर्याय क्रमांक आहे. मानवता आणि राष्ट्रभावना या दोन्ही गोष्टी आपणा सर्वांना समजल्या पाहिजे. सकळा सकळो अशा पद्धतीची ही प्रार्थना, ही कविता आहे पहा. सुंदर असा आशय या कवितेमध्ये आहे. तो आपल्याला या ठिकाणी लक्षात आला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आता पुढची कविता आपण या ठिकाणी बघूया.
करा कवितेचं वाचन, तोपर्यंत प्रश्न लगेच समोर दिसत आहेत. कवितेचं वाचन आपण सर्वजण करूया. पहा, काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव, तवा उगल उगल कायामधून हिरव. येतात पिकाले बहर, शेता शेतात हिरवय, कसं पिकल रे सोनं हिरव्यामधून पिवय. कशी धरत्रीची माया, अरे तिले नाही सीमा, दुनियाचे सर्वे पोट तिच्यामध्ये झाले जमा. शेतामध्ये भाऊ राया, आला पीक गोंजारत, हात जोडीसन केला धरत्रीले दंडवत. अशी भाग्यवंत माय, भाऊ रायाची जमीन, वाड वडिलाच देवा, राखी ठेव रे वतन. अशी ही कविता आहे. पहा, आपल्या शेतांबाबत माहिती देणारी ही कविता बाईनाबाई चौधरी यांची कविता आहे. पहा, त्या ठिकाणी कवयित्रींचं नाव दिलेलं नाही समजा, परंतु ती कविता सर्वांच्या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी मित्रांचं वर्णन करणारी ही कविता आहे. काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव, तेव्हा उगल उगल कायामधून हिरव. म्हणजे काळ्या शेतामध्ये कष्ट केले की मग कायामधून हिरवं पीक येणार आहे. त्या पिकाला बहर येईल, शेतात सगळं हिरवं दिसल, आणि या मातीतून मोती पिकवणाऱ्या शेतकरी बांधवानं हे सोनं कसं पिकवलंय पहा, ते लक्षात येईल आपल्या. आणि ते सोनं कसं दिसणार, हिरव्यामधून पिवळं. जेव्हा धान्य पक्व होतं पहा, ज्वारीची कणसं असतील किंवा गव्हांच्या ओंब्या, त्यानंतर त्याचे पिवळसर दिसतात, त्याला सोन्याची उपमा दिलेली पहा. तशी धरत्रीची माया, आणि ही जी धरती आहे हिच्या मायेला सीमा नाहीये. हिच्या सगळ्यांमध्ये, आपण आता काल परवा याच्यामध्ये माहिती बघितली की या जमिनीमध्ये सर्वांचं पोट, म्हणजे सर्वांची उपजीविका त्या जमिनीवर चालते, तिथं सगळं काही जमा झालेलं आहे. आणि असा या कवयित्रीचा भाऊ या पिकाला जेव्हा चांगला असं पीक येतो तेव्हा तिला गोंधळतो आणि हात जोडून त्या धरतीला तो दंडवत करतो. म्हणजे आपल्याकडे कृतज्ञता ही जी भावना आहे, एखाद्या गोष्टीबाबत, व्यक्तींबाबत ज्यांनी आपल्यावर उपकार केले असतात त्यांच्याबाबत कृतज्ञ होणं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हा आपण बऱ्याच वेळा पाहतो पहा, झाडांना नमस्कार करणं किंवा सूर्याला नमस्कार करणं, जलदेवतेला नमस्कार करणं, हे सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या आपल्या कृतज्ञतेच आहेत. निसर्ग आपल्याला एवढं सगळं काही देतोय म्हणून आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. या दंडवताच्या माध्यमातून ते या ठिकाणी दिलेलं आहे. अशी भाग्यवंत माय, भाऊ रायाची जमीन, वाड वडिलाचं देवा, राखी ठेव रे वतन. आणि ही जमीन आपण सर्वांनी या ठिकाणी जतन करून ठेवली पाहिजे. म्हणजे नाही तर, म्हणजे हा पण मोलाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. तर आपण या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे. पहा आता, सर्व दुनियेचे पोट कोण भरते? पर्याय पहा, देव, भाऊरायाची जमीन, धनसंपत्ती आणि निसर्ग. या पर्यायाचा विचार करा. त्या पद्धतीने आपले पर्याय क्रमांक आता तुम्ही कमेंट मध्ये या ठिकाणी टाकू शकता. पहा, दुनियाचे सर्व पोट तिच्यामध्ये झाले जमा, असं म्हटलेलं आहे. पहा, आणि धरत्रीचीच या ठिकाणी सांगितलेली उपमा, त्यामुळे सर्व दुनियेचं पोट कोण भरतं, तर भाऊरायाची जमीन भरते. पर्याय क्रमांक 2 आहे. पहा, आता इथं तुमचा गोंधळ होऊ शकतो. बऱ्याच जणांना वाटतं आपलं सर्वांचं पोट कोण भरतं रे, देव भरतो, आहे की नाही? किंवा हे कवितेत स्पष्ट धरतीचंच वर्णन केलेलं आहे, त्यामुळे गोंधळ होण्याचं कारण नाही. पण एखाद्याला निसर्ग वाटू शकते, एखाद्याला तर धन आणि संपत्ती आपल्याकडे असेल तर आपलं पोट भरल, पण तिथं इतर याला अर्थ नाही. आपलं काय पाहिजे इथं, आपल्याला कवितेत काय सांगितलंय. कदाचित दुसरी एखादी कविता तुम्हाला येऊ शकते. सर्व विद्यार्थी मित्रांनी काळजीपूर्वक ऐका. दुसरी एखादी कविता तुम्हाला येऊ शकते,
त्या कवितेमध्ये निसर्गाबाबतचं वर्णन केलेलं असू शकतं आणि त्या ठिकाणी असा प्रश्न असू शकतो, समजा दुनियेचं पोट कोण भरतं किंवा आपल्याला कोण मदत करतं, कोणाकडून उत्पन्न मिळतं, तिथं निसर्ग किंवा देवाबद्दल माहिती असू शकते. हे ध्यानात घ्या. तिथं तुम्हाला हा पर्याय मुद्दाम गोंधळात टाकण्याचे भावरायात जमीन हा पर्याय तिथं पण असू शकतो. पण तेच उत्तर असेल असं नाही. कवितेत काय सांगितलं हे महत्वाचं आहे पहा. त्यामुळं त्या पद्धतीने आपण विचार करायचा आणि त्या पद्धतीने आपलं उत्तर इथं संबंधित द्यायचं आहे पहा. म्हणजे इथं आपला आपला पर्याय क्रमांक असेल 2, भाऊरायाची जमीन. पुढचा प्रश्न बघा आता. कवितेत आलेली समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. मगाशी विरुद्धार्थाचा एक प्रश्न होता. आता समानार्थीचा प्रश्न समानार्थीवर विचारलाय पहा. कवितेत आलेली समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. धरती जमीन, माया प्रेम, भाग्यवंत नशीबवान आणि चौथं धन वैभव. तर ही जोडी कवितेमध्ये कुठं कुठं कशी आलेली आहे पहा, बघा, विचार करा. ते शब्द आलेले पहा. तिसऱ्या कडव्यामध्ये जर पाहिलं कशी धरत्रीची मान धरतीचं शब्द आलेले आहेत आणि शेवटच्या कडव्यामध्ये जमीन हा एक शब्द आलेला आहे. म्हणजे धरती आणि जमीन हे 2 शब्द जे आलेले आहेत ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असेल. बाकीचे शब्द या ठिकाणी आलेले पण त्याचा समानार्थी शब्द आलेला नाही. भाग्यवंत शब्द आलेला आहे पण त्याचा नशीबवान हा शब्द तिथं आलेला नाही पहा. धन आणि वैभव हे दोन्ही शब्द मात्र त्या कवितेत आलेले नाहीत. ते शब्द कवितेमध्ये जरी दिसत असले त्यातला एखादा शब्द माय शब्द किंवा माया, पण प्रेम शब्द आलेला नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं नाही तर आपण घाई करून कवितेत आलाय म्हणून लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. प्रश्न दुसरा. आता प्रश्न तिसरा आपल्याला बघायचा आहे पहा. सोन्याची उपमा कोणाला दिली आहे? पर्याय क्रमांक 1 धरतीला, पर्याय क्रमांक 2 धनसंपत्तीला, पर्याय क्रमांक 3 निसर्गाला, पर्याय क्रमांक 4 धान्याला. बघा, शोधा. आपल्या उत्तराचं पर्याय क्रमांक कमेंट मध्ये टाका. या प्रश्नाला बरेच जण गोंधळ करतायत पहा. सोन्याची उपमा कशाला दिलेली आहे? पहा, दुसऱ्या कळ्यामध्ये म्हटलेलं आहे, येता पिकाले बहर, शेता शेतात हिरवय, कसं पिकल रे सोनं, हिरव्या मधून पिवय. म्हणजे सोनं पिकलंय आणि त्या सोन्याची उपमा कशाला दिलेली पहा? धान्याला दिलेली पहा, धान्याला. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्वारी आली पिवळसर दिसते, गहू आले पहा असे पिवळे, त्याला सोन्याचे उपमा त्या ठिकाणी दिलेली आहे. धरतीला नाही. बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक मध्ये धरतीला आणि धनसंपत्तीला असे पर्याय दिलेत पहा. ते चुकीचं आहे. पर्याय क्रमांक काय पाहिजे? पर्याय क्रमांक 4. सोन्याची उपमा कशाला दिलेली आहे? धान्याला दिलेली आहे पहा. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न चौथा. घाम जिरवणे या शब्दाचा अर्थ सांगा. शब्दाचा म्हणण्यापेक्षा या ठिकाणी वाक्प्रचार आपण त्याला म्हणे, घाम जिरवणे. घाम जिरवणे म्हणजे काय करणे? पाणी पाजणे, पाणी अडवणे, कष्ट करणे, घाम पुसणे. असा अंगात घाम जिरवायचा का? पहा, काही नाही केलंय, घाम पुसणे. व्यवस्थित अर्थ समजून घ्यायचा आहे. तसं साधा वाक्प्रचार आपल्या रोजच्या ऐकण्यात येण्यासारखा तो वाक्प्रचार, इतका अवघड नाही. तरी देखील काही मुलांचं उत्तर चुकीचं येतंय बघा. बाकी पाणी पाजणे, पाणी अडवणे येण्याचं काही कारण नाही. थोडा साधासा विचार देखील आपण या ठिकाणी केला पाहिजे. घाम जिरवणे म्हणजे काय करणे? घाम जिरवणे, घाम गाळणे या अर्थाने जर विचार केला तर कष्ट करणे या अर्थाने तो वाक्प्रचार, ते शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पहा.
पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. मग यामध्ये तुमच्या काय लक्षात आलं की आपल्याला वाक्प्रचार देखील वाचले पाहिजेत आपण, त्यांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. इथं आता सहज आणि सोपं वाटतं ना, असे अनेक वाक्प्रचार म्हणजे आपल्याकडे संग्रह असतो, त्याचं वाचन करणं, रोजच्या जीवनामध्ये त्यांचा आपल्या बोलण्यामध्ये वापर करणं, या पद्धतीनं त्याचं उपयोजन जर आपण केलं तर मग आपला त्याचं फायदा आपल्याला होतो पहा. पुढचा प्रश्न बघा आता, प्रश्न 5वा म्हणजे आता प्रश्न 4थ्याचा पर्याय आला ना लक्षात सर्वांच्या. पर्याय क्रमांक 3 आहे पहा. आता प्रश्न 5वा बघा. कवितेत कवीने भाग्यवंत माय असे कोणाला म्हटले आहे? करा विचार. भाऊरायाचं घर, भाऊरायाचं धान्य, भाऊरायाचे देव, भाऊरायाची जमीन. अशी भाग्यवंत माय भाऊरायाची जमीन. काही जण 3 पर्याय देतात. काही जण अगदी काळजीपूर्वक देतात. कमेंट मधले काही नावं जर पाहिले तर त्या विद्यार्थ्यांचे अगदी काळजीपूर्वक बरोबर येत आहेत पहा. आणि काही जण घाईनं चुका करतायत. तर चुका करायची नाही. तर पर्याय क्रमांक काय येईल इथं? पर्याय क्रमांक 4 पहा. सगळं काही भाऊरायाचंच इथं, पण भाऊरायाच्या जमिनीला भाग्यवंत माय असं म्हटलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता अजून इथं वेगवेगळे प्रश्न विचारले होतात. कवी कवयित्री कोण, पण इथं कवयित्रीचं नाव दिलेलं नाही, त्याच्यामुळे इथं नाहीये. परंतु तरी देखील ही कविता कोणाची आहे असेल असं आपल्याला या पद्धतीने विचारू शकतात, कारण ही कविता आपल्या पाठ्यक्रमांच्या संबंधित या पद्धतीने असते. शक्यतो कवयित्रीचं नाव दिलेलं असतं खाली. ते असेल तो प्रश्न आला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. एखादा उत्तर असलं तर लेखकाचं नाव, कविता असल्यावर त्या कवयित्रीचं किंवा कवींचं नाव त्या ठिकाणी खाली दिलेलं असतं. त्या पद्धतीने देखील आपल्याला प्रश्न येत असतात. हे सर्व आपण या ठिकाणी समजून घ्यायचंय पहा. आता आपण पुढची कविता आपण या ठिकाणी बघूया. बघा, तो वाचन करा एकदा. प्रश्नाचं उत्तर देण्याची घाई नका करू. एकदा वाचन करून घ्या. कविता वाचा सर्वजण. आता सध्या पर्याय येण्याचं काहीच कारण नाही. अजून प्रश्न त्याचे पूर्ण पर्याय तुमच्या समोर नाहीत. कविता वाचा काळजीपूर्वक. देवा नारायणा, तुमच्या मोजू कामी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत, रंगीत फुलात वास घालणे विसरता का घाईत. हापूस आंब्याला विनाकारण केवढी मोठी कोय, आणि एक पपईत हजार बिया होय. जर्दाळूतल्या बदामावर कशासाठी साल, अक्रोडाचे कवच म्हणजे फुकट आमचे हाल. निदान आता पुढच्या वेळी नीट करा सगळे, कावळे थोडे गोरे करा, रंगीत करा बगळे. खूप छान अशी कविता आहे पहा. एक छोटा लहान चिमुकला देवाकडे प्रार्थना करतोय पहा. देवा नारायणा, तुमच्या मोजूका मी चुका, म्हणजे पहा देवाच्या चुका हा लहानगा काढतोय पहा. म्हणजे तेवढा पण अधिकार असला पाहिजे बरं का आपल्याकडं. आपण मोठ्या व्यक्तीच्या चुका कधी काढू शकतो? आपल्याला तो अधिकार असला पाहिजे, तेवढा अभ्यास आपला असला पाहिजे. त्या पद्धतीने आपण त्या चुका काढू शकतो. म्हणजे तर त्याने पहा, म्हणजे कवितेची कल्पना आहे त्या, परंतु अगदी आपल्याला वाटतं, तुम्हाला देखील प्रश्न पडतात असे बरेचसे पहा. आपल्याला एक कविता आहे ना, पाण्यात मासा पाण्यात कसं कसा श्वास घेत असेल, काय करत असेल, आईला ती मुलगी प्रश्न विचारते पहा, अशी एक कविता आहे. तर या पद्धतीनं ही कविता आहे. कोणकोणत्या चुका आहेत देवाच्या सांगितलेल्या आहेत. प्राजक्ताची नाजूक फुले, आपण मग हे प्राजक्त पाहिले एकदम नाजूक फुलं असतात. हातात घेण्याचा प्रयत्न केला का लगेच ते फुल खराब होतं पहा. रंगीत फुलं, जेवढे फुलं आकर्षक दिसल ना, त्या फुलाला बऱ्याच वेळा सुगंध नसतो पहा. आता तर समजा हायब्रिडायझेशन याच्यामध्ये तर बऱ्याचशांचा सुगंधच घालून टाकलेला असतो. हापूस आंबा जर आपण पाहिला तर त्यात मोठी कोय असते. आता आधुनिकीकरणानुसार कोय बारीक करण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केलाय, परंतु ही जी मूळ नैसर्गिक आहे ते सांगितलंय. पपई जर आपण बघितलं, पपईत हजारो बिया असतात. ती चूक दाखवलेली. जर्दाळूतल्या बदामावर मोठी साल असते. ती चूक या ठिकाणी देवाची असं त्या लहान गेला वाटतंय. अक्रोडाचं कवच आपण पाहतो खूप कठीण असतं पहा.
त्यामुळे ते काढताना आपले हाल होतात, हे त्याने या ठिकाणी सांगितल्यानं म्हणून तो म्हणतो पुढच्या वेळी आता जरा नीट करा देवराया तुम्ही. आणि मात्र आणखी काय करा म्हटलंय रे त्याने? कावळे थोडे गोरे करा, रंगीत करा बगडे. कावळ्यांना काय करा म्हटले? गोरं करा आणि बगड्यांना मात्र रंगीत करा. असा एक सुंदर अशी उपमा आणि प्रयत्न या चिमुकल्याने केलेला आहे. आपण आता उत्तर बघूया. पहा पहा, देव गडबडीत कोणती गोष्ट विसरला आहे? पहा बरं काय काय सांगितलं इथं. पर्याय वाचा. आता तुमच्या इथे एक लक्षात येईल. पहा, सगळे पर्याय मात्र देवाच्या चुका टाकणारे आहे त्याच्या ठिकाणी. पण प्रश्न थोडासा याने विचारलेला आहे. पाहता प्रश्न काय, देव गडबडीत कोणती गोष्ट विसरला? या सगळ्या गोष्टी देव विसरला की देवाच्या चुका दाखवलेल्या आहेत. पहा, कावळे पांढरे करणे, मुळात कावळे काळे ही चूक झाली असं त्या मुलाला वाटतंय. रंगीत फुलांना सुगंधी करणं ही देवाची चूक आहे असं तो म्हणतोय. म्हणजे देव विसरला असं थोडा वेळ. पपईतल्या बिया काढून टाकायचं विसरलाय, प्राजक्ताची फुलं टिकाऊ करायचं विसरलं. नक्की काय? तर वाक्य कवितेतलं तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर तुमच्या इथं लक्षात येईल. पहा, रंगीत फुलात वास घालणे विसरता का घाईत? घाईत हा शब्द तिथं आलाय, म्हणजे गडबडीत कोणती गोष्ट विसरला? तर आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे. पहा, त्या सर्व विद्यार्थी मित्रांचं अभिनंदन. अगदी विचारपूर्वक आपण या ठिकाणी उत्तर ची कमेंट करतात. पहा, 4 नाही, पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणचं आपलं उत्तर आहे. पहा, पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 2 म्हणजे 22 इथं त्या प्रश्नपत्रिकेतले क्रमांक आहेत ते. आपल्याला प्रश्न ह्या कवितेवर 3 प्रश्न येत असतात. पहा, प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे हा घटकच असा आहे. उतारा, जाहिरात, बातमी किंवा कविता ह्यावर आधारित 3 प्रश्न असतात. 21 ते 23 प्रश्नांची उत्तरे द्या कविता वाचून, असं असतं. पहा, म्हणजे थोडस आता आपण खाली होईल. पहा, प्रश्न क्रमांक 21 ते 23, कविता वाचून योग्य उत्तर असणारा पर्याय रांगव. बऱ्याच वेळा मुलांना कळत नाही काय भानगडे, एकखटी क्रमांक असे का दिलेत, तर ते बघायचे. या कवितेत देवाच्या एकूण किती चुका दाखवल्या आहेत? 8, 7, 6, 5. बघा बरं, काळजीपूर्वक बघा. हा थोडासा विचारपूर्वक आणि वेळ घेणारा प्रश्न आहे. पहा, त्यासाठी तुम्हाला थोडस विचारपूर्वक या ठिकाणी बघावं लागणार आहे. आता ह्या प्रश्नाच्या उत्तराला थोडेसे वेगवेगळे पर्याय येत आहेत, कारण थोडा विचार करणारा प्रश्न आहे हा आणि थोडा वेळ घेणारा प्रश्न आहे. एवढ्या घाईनं तुम्ही देतच नाही. कोण गागे शीतलबाईनं तर 8 पर्याय दिला. 8 पर्याय आहे का बाई इथं? हम्म. आपण क्लास करत असताना थोडस काळजीनं क्लास केला पाहिजे. एवढे सगळे आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी माननीय पाटील साहेब यांनी एवढी योजना केली. यासाठी जिल्ह्याची टीम, साठे साहेब असतील, कारले मॅडम असतील, इतर सर्व त्यांचे सहकारी असतील, तालुक्याची टीम, एवढे सगळे लोक कामं करतात आणि आपण एवढ्या असा त्याला आपण काय म्हणतो निष्काळजीपणे पर्याय टाकतो 8, 6. ते योग्य नाही. थोडस काळजीनं बघा. कोण धनश्री उदमले, योगिता नगरकरे, 8 पर्याय असतो का कुठं? 8 हे उत्तर आहे, ठीक आहे, पण आपल्याला उत्तर नाही लागत. आपल्याला पर्याय क्रमांक पाहिजे असतो. पहा, तुमचं ते 8 ठीक आहे, 8 उत्तर 8 आहे, हे आपण बघूया आता. पहा कोण कसं आहे उत्तर. देवा तुमच्या मुजुकामी चुकामी लहान म्हणून चिडू मात्र नका. पहिल्या प्रत्येक ओळीमध्ये एक सुरुवातीला चूक दाखवली. ओळी किती आहे? प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाही, पहिली चूक. दुसरी, रंगीत फुलात वास घालणे विसरता का घाईत, दुसरी चूक. तिसरी, हापूस आंब्याला विनाकारण केवढी मोठी कोय. चौथी, एका पपईत 1000 बिया. पाचवी चूक, जर्दाळूतल्या बदामावर कशासाठी साल. सहावी चूक, अक्रोडाचे कवच म्हणजे फुकट आमचे हाल. ह्या 6 चुका इथं झाल्या. पहा, आता निदान आता पुढच्या वेळी नीट करा सगळे. आपलं वाटतं संपल्या चुका, पण खालच्या ओळी एका ओळीमध्ये 2 चुका आल्यात. पहा, कोणत्या दाखवल्या? 2. कावळे थोडे गोरे करा, रंगीत करा बगडे. ह्या 2 चुका त्या एका ओळीत आल्या. म्हणजे अशा एकूण 8 चुका या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्याला मात्र उत्तर काय आहे हे नाही लागत. पहा विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला काय पाहिजे असतं, उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्याला पाहिजे असतो. तर इथं उत्तराचा पर्याय क्रमांक काय पाहिजे, एक पर्याय क्रमांक पाहिजे. ज्या विद्यार्थी मित्रांनी 8 टाकले त्यांनी उत्तर टाकलंय, पण आपल्या इथं उत्तर अपेक्षित नाही, पर्याय पर्याय क्रमांक अपेक्षित असतो. स्कॉलरशिप परीक्षा देत असताना आपल्याला ते महत्वाचं आहे. ज्यांनी 8 टाकले ते तुमचं उत्तर देणं ठीक आहे, परंतु पर्याय मात्र तो चुकीचा येत असतो. मगाशी मी त्या दृष्टीने तुम्हाला ते सांगितलं की 8 कसं आहे. तुम्हाला वाटलं ते निष्काळजीपणा आहे, पण काही विद्यार्थ्यांनी उत्तर टाकले, पण ती चुकच आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं आपण प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचंय, आपल्याला पर्यायाच्या रूपामध्ये द्यायचंय. चला पुढचा प्रश्न बघूया. 23 म्हणजे या कवितेवरचा शेवटचा प्रश्न आहे. देवाने आपल्यावर चिडू नये असे कवितेत का म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1 देवाच्या चुका मोजल्या म्हणून, पर्याय क्रमांक 2 लहान आहे म्हणून, पर्याय क्रमांक 3 देवाने पुढच्या वेळी सगळे नीट करावे म्हणून, आणि 4 आपले हाल होऊ नयेत म्हणून. काय म्हटलं बा, कशासाठी म्हटलंय त्याने, देवाने आपल्यावर चिडू नये. इथं थोडा गोंधळ होऊ शकतो काहींचा. 2 पर्याय थोडेसे साधर्म्य साधणारे किंवा आपल्याला ते 2 पर्यायात असं असं वाटणं साहजिक आहे. थोडस देवाच्या चुका मोजल्या म्हणून देवाने आपल्याला चिडू नये असं एखाद्याला वाटू शकतं. परंतु कवितेत जर आपण आशयाचा विचार केला तर ओळीच काव्यपंक्तीनुसार तर काय आहे पहा, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. तर मोठा माणूस पण चुका काढू शकतो ना. मोठ्या माणसाने चुका काढल्या तर आपल्या घरात पण आपण पाहतो बा, एखाद्या आपल्या 2 व्यक्तींचं म्हणजे घरातल्या मोठ्या व्यक्तींची चर्चा चालू असली, त्यांनी मोठ्या व्यक्तीने चुका काढल्या, त्यांना त्याचं काय वाटत नाही फारसं. पण एखाद्या लहान या मुलांना जर सांगितलं, "पप्पा तुमचं हे चुकलं" किंवा काका आपल्या चुलत्यांना म्हटले, "काका तुमचं चुकलं." त्यांना वाईट वाटतं, आहे की नाही? म्हणजे लहान मुलांना चुका काढू नयेत असं त्यांना वाटतं. चूक झाली असेल तर सांगा, पण सांगण्याची पद्धत थोडी वेगळी असली पाहिजे, आहे की नाही? तर मग मुलगा काय म्हणतो, "मी लहान म्हणून तुम्ही चिडू नका." देवाने आपल्यावर का चिडू नये? चुका मोजल्या म्हणून चिडू नये का? नाही, चुका तर मी काढतोय, पण म्हणून नाही, तर मी लहान आहे आणि तरी देखील तुमच्या चुका काढतोय. म्हणून तुम्ही चिडू नका असं म्हटलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अ, उत्तर बरोबर दिलेलं आहे पहा. उत्तर बरोबर देणाऱ्यांचं अभिनंदन. छानपैकी तुम्ही या ठिकाणी बरेच विद्यार्थी समजून घेतायत पहा, काळजीपूर्वक उत्तर देतायत. तुमचा रिस्पॉन्स प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळं आम्हालाही देखील शिकवण्यामध्ये या ठिकाणी आनंद वाटतो, की असे विद्यार्थी अभ्यासू असले, की आपल्याला आणखी कशी वेगवेगळी माहिती देता येईल, याचे आपण प्रयत्न करत असतो. तर या कवितेत अतिशय सुंदर अशी कविता आहे पहा. ही कविता आपण या ठिकाणी घेतली. या पद्धतीनं या कवितेवरचे प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. अजून आपण पुढची एक कविता घेऊया. त्या कवितेचं आपण वाचन या ठिकाणी करायचंय. थोडस झूम करताना आणि खाली येताना येतंय. प्रश्न येतात, वाचन करा. पहिल्यांदा वाचन करा. प्रश्न वाचून घ्यायचे एकदा. उत्तर आपल्याला सहज ते सहज आलं तर ठीक आहे. झालंय. मागाच्या उत्तर झालं आपलं आता. पर्याय क्रमांक 2 होतं. ठीक आहे. आता पुढची कविता वाचा. कमेंट बंद करून विद्यार्थी मित्रांनी पुढच्या कवितेचं वाचन करायचंय. दरी-दरीतून, वनावनांतून झुळझुळ मी वाहत येते. मी मंजुळ गाणे गाते. मी पुढेच धावत जाते. बसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमीतून जे मला भेटती. फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे अमृतरू माझ्यावरती, शीतल आपली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटांवरती. अशी ही कविता आहे पहा. या कवितेचं वाचन करा. प्रश्नांची उत्तर आपण एक एक प्रश्नांचं उत्तर घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. पहा, मंजूळ गाणे कोण गात आहे? बघा, प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.
मंजूळ गाणे कोण गात आहे? मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते असं म्हटलेलं आहे. पक्षी, नदी, फुलवेली, अमृतरू. बऱ्याच वेळा पक्षी मला माहित होतं, मला वाटलंच होतं पक्षी हे उत्तर येणार आहे. कारण पक्षी गाणे गातात हे आपल्याला माहिती आहे. परंतु इथं वर्णन कशाचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. कशाबद्दल माहिती सांगितली पहा, दरी-दरीतून, वना-वनांतून झुळझुळ मी वाहते येते. झुळझुळ वाहते ते कोण झुळझुळ वाहतं रे? नदी झुळझुळ वाहते आणि ती मंजूळ गाणे गाते, पुढे धावत जाते. मंजूळ गाणे गात असा खळ-खळ, खळ असा पाण्याचा आवाज येतो पहा, बारीक धार असेल तर झऱ्याच्या ह्याच्यामधली. पुढं मात्र मोठा हे असेल, तर त्या पाण्याला पण एक वेगळी लय असते पहा. ते गाणं त्या ठिकाणी म्हटलेलं मंजूळ गाणे गाते. बसली गावे तीरावरती लगेच लक्षात येते नदीबद्दलची माहिती. नदी आपली भूमिका किंवा आपलं आत्मवृत्त ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी कवीनं दाखवलंय पहा. गावांना भेटून मी पुढे जाते. लता वृक्ष म्हणजे वेली, झाडे मला भेटतात काठावरती. भूमीतून ते वर येतात, जमिनीतून वर येऊन ते भेटतात. फुले, वेली अ, फुलं देतात, सुमने देती. लव्हाळी असतात पहा पाण्यामध्ये ते खेळत असतात. आम्रतुरू म्हणजे आंब्याची जी झाडं आहेत ते शीतल छाया देतात. असं एक नदीचं वर्णन. त्यामुळं पक्षी हा पर्याय क्रमांक ज्यांनी दिला ते चुकीचं आहे पहा. पर्याय क्रमांक काय आपला? रवींद्र उकिरडेंना घाई झाली. सर कधी संपणार? संपू भाऊ 7 वाजता संपतच आपलं. 1 तासभर आपल्याला अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आपण आता आज कवितेचा आशय घेतलाय ना आपण, लगेच आपण दुसरं पुस्तक घेतलं पाहिजे. कविता बघितल्या पाहिजेत. कवितेवर आधारित प्रश्न आपण पाहिले पाहिजेत. हं? उलट संपण्याचा नाही हे करायचा. पर्याय क्रमांक पहिल्याचं 2 आहे पहा. मंजूळ गाणे कोण गाते? नदी. नदीवर पुढचा प्रश्न क्रमांक 2 पहा. नदीवर शीतल छाया कोण धरते? फुलवेली, लव्हाळी, डोंगर, आंब्याचे झाड. इथं थोडासा गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसा शब्द जो सोपा आहे. आंब्याचे झाड याचा समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे पहा. तुम्ही नंतर पाहताल कुठं झाड शब्द दिसत नाही, आंबा शब्द दिसत नाही कवितेमध्ये कुठं. तर आपल्याला काय पाहिजे? प्रतिभा पन्नाळेने एकदम छान दिलं. 2 प्रश्न त्याचा पुढे दिलं पहा बरोबर 4. म्हणजे तिने एकत्रित प्रश्न वाचून दिला छान. अभिनंदन. नदीवर शीतल छाया कोण धरतं? तर आंब्याचं झाड. पर्याय क्रमांक 4. अम्रतरू म्हटलेलं आहे पहा. अम्रतरू. आम्र म्हणजे आंबा आणि तरू म्हणजे झाड. समानार्थी शब्द आंब्याचे झाड. पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा झाला. आता प्रश्न तिसरा बघा. पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आला आहे? पाणी या शब्दाचा जीवन, जल, लाटा, सुमणे कवितेत आलेला शब्द पाहिजे हा. आता लगेच लक्षात येतं कोणता शब्द आला हे लगेच लक्षात येतं. थोडंसं सोपं विचारलं उलट इथं. तर तुम्हाला कोणता शब्द आला तो कवितेत बघून लगेच बघायचा आहे. इथं तरी काही चुकीचे उत्तर देतात पहा. काही 4 पर्याय टाकतात. नाही ना. 4 नाही ना बाई. रेवतीबाई 4 नाही ना. नवले कोण आहे? पाणी या शब्दाचा अर्थ पाणी म्हणजे काय? पाणी जरी समजा समानार्थी शब्दाचा अर्थ इथं कळला नाही पहा, तर कोणता शब्द कवितेत आलाय याहून पण आपल्याला बरचसा अंदाज येईल पहा. जीवन, लाटा, सुमने शब्द आहे. सुमन म्हणजे आपल्याला कळत फुलवेली, सुमने लगेच कळतं फुलांचा अर्थ येतो. सुमने येणार नाही. पर्याय क्रमांक 4 कसं येईल? जीवन म्हणजे पाणी बरं का. पण आपल्याला तो शब्द कवितेत आलेला नाही. ज्यांचा समानार्थी शब्दांचा अभ्यास आहे, त्यांचा गोंधळ कदाचित येईल. सर 2 शब्द आलेत खाली तर. पण कवितेत कोणता शब्द आला पहा, खाली काव्यपंक्ती पहा शेवटी शेवटी शेवटचं जे कडवं आहे तिथं. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती. जल म्हणजे पाणी हा शब्द आलाय. पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे? तर जल हा समानार्थी शब्द या ठिकाणी कवितेत आलेला आहे पहा. म्हणजे पर्याय क्रमांक काय आपलं? पर्याय क्रमांक 2 प्रश्न तिसऱ्याचं. ते अजून आपल्याकडं थोडासा वेळ आहे. आपण आता पुढची एक कविता आपण या ठिकाणी बघूया पहा. चला वाचा कविता आणि मग प्रश्न एक आहे जे तिथं काय सांगितलं ते लक्षात येईल. थोडीशी सोपी कविता आहे तशी. बघा. करा वाचन.
अरे थोडस क्रॉप करायचं राहिलंय नमुन्याचा हे हा किंवा आपण यात काय झालं आता नमुना प्रश्नांचे हे झालंय. चला कवितेचं वाचन केलं असेल तुम्ही. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू. एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू. एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ. कवितेतून कोणता संदेश दिला रे? झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा कचरा व्यवस्थापन स्वच्छता राखा. काय दिलंय? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कृपनर. छान. ठीक आहे. झाडे लावा आणि झाडे जगवा सरळ सरळ लक्षात येतं आपल्या. इथं फारसा गोंधळ होण्याचं कारण नाही. कवितेला आशय मात्र मोठा आहे. झाडं लावले पाहिजे मोठे झाल्यावर त्याची सावली आपल्यालाच काम येणार आहे की नाही? त्यासाठी मात्र त्याची निगा राखावी लागेल तेव्हा त्याचे गोड फळं आपल्याला चाखायला मिळतील. कुंपण करायला म्हणजे रक्षण आपल्याला करावं लागणार आहे तर त्याची फुलं आपल्याला मिळणार आहेत. आणि आपण मोठं त्याची झाड जे लावलंय ते मोठं होता होता त्याच्या सोबत गाणी गाता गाता मोठे होऊ. मी आमच्या विद्यार्थी मित्रांना कायम सांगत असतो की झाडं लावले की उद्या तुम्ही इथंच राहणार आहे. आम्ही बदल्या होऊन जातो आहे की नाही? मात्र तुम्ही मग उद्या पर्याय द्यायचे तुम्हाला 2 मिनिट. उद्या तुम्ही सगळे राहता तुमचे नातू मुलं घेऊन इथे येतात म्हणतात हे पहा आम्ही हे झाड लावलं मोठं केलं. चांगली गोष्ट आपल्याला सांगायला आनंद होईल तेव्हा. ठीक आहे. चला प्रश्न पहिला झालाय. दुसरा बघा. झाडांचे संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी काय करू नये? बरं का प्रश्न नीट वाचायचा. काय करू नये? आपल्याला वाटतं काय करू लगेच आपण घाई उत्तर देत असतो. झाडांना रोज पाणी द्यावे, झाडाला कुंपण घालावे, झाडाची निगा राखावी, झाडांची फुले तोडावीत. काय करू नये? सरळ सरळ आहे पहा. तरी आमच्या वृषाली साकेंनी एक पर्याय दिला. घाईमुळे. इथं चुकण्याचं कारण नाही. पर्याय क्रमांक 4 आहे पहा. झाडांची फुले तोडावीत हे करू नये. हे सांगितलेलं आहे. झाडांची फुले झाडांवरच छान दिसतात. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणती कृती या कवितेत आलेली नाही? पहा. झाडांच्या सावलीत खेळू, झाडावर सावली धरू, झाडांची फळे चाखू, झाडाची फुले ओंजळीत भरू. कोणती कृती आलेली नाही? तुमच्या लक्षात येईल. सावलीत खेळू म्हटलेलं आहे. सहज दिसतंय लगेच सावलीत खेळू. पहिल्याच काळात मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. झाडांची फळे चाखू म्हटलेले आलेले आहेत. लगेच दुसऱ्या कडव्यामध्ये दिसतं. नंतर झाडाची फुले ओंजळीत भरू ते पण दिसतंय. पण सावली धरायचं कुठं दिसतंय का रे? सावलीत धरू पण नाही, सावलीत खेळू म्हटलेलं आहे. आलेली नाही. कोणती कृती आलेली नाही तर? तुम्ही म्हणता सावलीत आलेली आहे तिथं. हं? सावलीत काय म्हटलंय? खेळू म्हटले. धरू म्हटले का झाडावर सावली? नाही. म्हणजे तो गोंधळ करायचं कारण नाही. 4 नाही, 4 नाही. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कृती कवितेत आलेली नाही? फुले ओंजळीत भरू ही कृती आलेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो.
कोणती कृती आलेली नाही? झाडावर सावली धरू ही कृती आलेली नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे पहा. म्हणजे थोडा गोंधळ तुमचा होऊ शकतो. सावलीत खेळू, सावलीत धरू याच्यामुळं काही न वाटतं, की तर दिसतंय आपल्याला सावली तर दिसतंय. मग कशामुळं नाही? पण दिसणारे सगळे इतर पर्यायांचं स्पष्टीकरण तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. तर अशा पद्धतीनं आज आपण कवितेचा आशय आणि त्यावर आधारित प्रश्न कशा पद्धतीने बघावेत, कवितेचा आशय कसा समजून घ्यावा. कवितेचा आशय जर समजून घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला ठीक आहे, ठीक आहे. अश्विनी वाळले 7 वाजले येतंय आमच्या लक्षात. पुढं आपण आता कविता अ, आशय समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त कवितांचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचा भावार्थ आपण वाचला पाहिजे पहा. बऱ्याच ठिकाणी कविता देतात ते भावार्थ देतात पहा. ते भावार्थ आपण वाचायचे. कवितेचा भावार्थ आपण समजून घ्यायचा. तर या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होत असतो. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. फक्त एक आणखी संदेश या